साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल, रघुपती राघव राजा राम। अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईमध्ये आझाद मैदानावर बापूजींनी संदेश दिला इंग्रजांना, छोडो भारत। अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आपल्या अमोघ वाणीनं ताकद देणारे, बळ देणारे आणि क्रांतीचा अंगार गावागावात खेड्याखेड्यात पोहोचवणारे महात्मा गांधीजी त्यांच्या चरणी आज नतमस्तक होतोय। कारण आज आहे भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन। खरं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आत्माहुती दिली, अनेकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आपलं आयुष्य झोकून दिलं। अशा असंख्य क्रांतिकारकांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगली जिल्ह्यातील बलोडी भालवणी येथे क्रांतिकारकांच्या या आठवणी या वृक्षांच्या रूपानं, जिवंत स्मारकाच्या रूपानं भारतातलं एकमेव जिवंत स्मारक क्रांती स्मृतिवन म्हणून उभं राहिलंय। बलोडी गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ विचारवंत भाई संपतराव पवार यांच्या कल्पनेतलं हे जिवंत स्मारक हे देशातलं एकमेव जिवंत स्मारक आहे। असंख्य फासावर गेलेल्या क्रांतिकारकांच्या ह्या जिवंत स्मृती आहेत। आज भारत स्वतंत्र आहे, आपण मुक्तपणे संचार करतो आहोत, ते या सर्वांच्या जीवावर। आणि म्हणून आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या सर्वांना विनम्र अभिवादन करूया।